नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. मित्रांनो, आजची आपली महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज आहे तर पुढील प्रमाणे. आजची ब्रेकिंग न्यूज 16 फेब्रुवारीची मोठी बातमी. 17 लाख राज्य कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. महाराष्ट्र राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी व निम सरकारी कर्मचारी प्रलंबित मागण्यासाठी संपावर. प्रलंबित मागण्या म्हणजे पेन्शन संदर्भातील महत्वपूर्ण मागणी, वाढीव महागाई भत्ता आणि रिक्त पदावर पदभरती इत्यादी कारणास्तव किंवा कारणासाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाण्याचा निर्धार केला असून सरकारला निवेदने सुद्धा सादर केले आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. बेमुदत संपाच्या संदर्भात मागणी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया बेमुदत संपाच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, निवृत्ती योजना, राज्य कर्मचाऱ्यांसाठी वाढीव महागाई भत्ता तसेच रिक्त पदावर पदभरती अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी आता संपावर जाणार आहेत. राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी विविध प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने लवकरच संपावर जाण्याची माहिती संघटनेचे नियंत्रक विश्वास काटकर व मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी ही माहिती दिली आहे. प्रमुख मागण्यामध्ये मागणी क्रमांक 1 महागाई भत्ता. केंद्र सरकारप्रमाणे 1/7/2000 पासून वाढीव महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या संदर्भात अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्याची मागणी केली आहे. मागणी क्रमांक 2 सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनाच्या संदर्भातील मागणी आहेत. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना संदर्भातील विविध अटी शर्ती या संदर्भात स्पष्टीकरण संदर्भातील सविस्तर नियमावली व शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तिसरी मागणी अत्यंत महत्वाची आहे. रिक्त पद भरती. अनेक ठिकाणी अनेक जागी सध्या महाराष्ट्रात रिक्त जागा आहेत परंतु सरकारकडून भरल्या जात नाही. त्यामुळे तिसरी मागणी महत्वाची आहे. राज्यातील सर्वच विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. अशा रिक्त पदावर तत्काळ पदभरती करण्याची मागणी केली जात आहे. वरील प्रमुख मागण्या लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास राज्यातील 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे अशी आजची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.